श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नाची हे तुकले, साचा सरिसे. श्री ज्ञानदेवांच्या कृपेनं, श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेनं श्री ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचं विवरण आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. गेल्या अध्यायामध्ये अर्थातच गेल्या व्हिडिओमध्ये त्या भगवंतांनी त्या अर्जुनाला काम आणि क्रोध कशाप्रकारे मनुष्याच्या बुद्धीवर, मनुष्याच्या विवेकावर, मनुष्याच्या प्रज्ञेवर आच्छादनं घालतात आणि कशाप्रकारे त्याला भ्रमित करून टाकतात आणि कशाप्रकारे त्याला शाश्वत सुखापासून अलिप्त ठेवतात, परमात्मा प्राप्तीपासून, ईश्वर प्राप्तीपासून, त्या भगवंताची कृपा होण्यापासून मनुष्य कसा बाजूला होतो हे सगळं स्पष्ट केलं. त्यासाठी त्यांनी सांगितलं, म्हणाले इंद्रिय हे त्या विषयांचं, त्या कामक्रोधाचं प्रवेशद्वार आहे आणि त्यायोगे ते शरीरात प्रवेश करत असतात. म्हणून इंद्रियांना जर वेळीच आवर घातला, इंद्रियांना जर सावध ठेवून त्यांच्यापासून सावधपणाची कर्म करून घेतली, म्हणजे समोर आलेला व्यक्ती पाहून जर आपण दार बंद करून घेतलं, अर्थातच हे व्यक्ती म्हणजे विषय, त्या विषयानुसार जर आपण कोणाला आत प्रवेश द्यायचा, कोणाला नाही, ही जर विवेकाची वृत्ती, विवेकाची भावना त्या ठिकाणी ठेवली तर निश्चितपणे आपण त्या कामक्रोधावर विजय मिळवू शकतो, असं भगवंत त्या ठिकाणी सांगत होते. खरं जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये मनुष्याला कामाची ओढ असणे किंवा इतर कुठल्याही विषय वाचण्याची ओढ असणे हे देखील त्याचं भगवंताप्रती असलेल्या आसक्तीबद्दलचंच एक प्रतीक आहे, एक द्योतक आहे. कारण या सगळ्या विषयांमधून किंवा या सगळ्या संसारामधून मनुष्य सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते खरं सुख त्या भगवंताजवळ आहे. सर्व सुखे देवापाशी, परी आपण चुकलो तयासी, म्हणून सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवाची बोलिला, असं श्री दासबोधामध्ये त्या ठिकाणी समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते खरंच आहे. मनुष्याला त्या विषय वासनेची अत्युच्च ओढ त्याकरताच असते, कारण त्यामध्ये मनुष्याला सुख हवंसं वाटतं किंवा त्यामध्ये सुख अभिप्रेत असतं. परंतु मनुष्य एक प्रकारे त्या ठिकाणी त्या भगवंताच्याच सुखाला प्राप्त करण्याची ओढ त्या मनुष्याच्या मनाकडे असते. आणि हे सगळे संसारातले सुख, हे सगळे विषयांचे सुख हे एका अर्थानं फक्त एक क्षणिक आहेत. परंतु मनुष्याला सत्य माहिती नसल्यामुळे आणि त्या सत्याचा अनुभव नसल्यामुळे मनुष्याला ह्या क्षणिक सुखांनाच मनुष्य सत्य मानून बसतो. परंतु या क्षणिक सुखाच्या पलीकडे जेव्हा त्याला ते शाश्वत सुख, अर्थातच त्या भक्तिमार्गाचं सुख त्याला निरंतर लाभतं, जे सुख मनुष्याला इकडे क्षणासाठी लाभत असतं, काही दिवसांसाठी लाभत असतं, काही काळासाठी लाभत असतं, लोभाचं असेल, कामाचं असेल, अहंकाराचं असेल, मत्सराचं, निंदेचं, द्वेषाचं, आणखी या संसारामध्ये मोठेपणाचं, मीपणाचं, जेही सुख असतील ते सगळे सुख मनुष्याला त्या ठिकाणी जसे वाटत असतात त्याहीपेक्षा श्रेष्ठ सुख, अनंत काळाचं सुख इकडे भक्तिमार्गामध्ये असतं. आणि म्हणूनच मनुष्याची मनाला मात्र आपल्याला मात्र त्या सत्याची ओळख नसल्यामुळे, त्या ईश्वराला आपल्याला माहिती नसल्यामुळे, ते अंतिम सत्य, ते शाश्वत सुख आपल्याला माहिती नसल्यामुळे मनुष्य तिकडे ओढ घेत असतो. तर या संसारात असलेली सगळे विषय सुख, काही फार मोठी एखादं मनुष्याकडून घडलं किंवा एखादा अपराध घडला, म्हणजे त्याने काही फार मोठं आयुष्यामध्ये त्याने अत्यंत घोर पाप केलं आणि आता तो सुटणारच नाही किंवा आता त्याला मुक्तीच नाही किंवा आता त्याला कधीच समाधान लाभू शकत नाही, असं नाही. या गोष्टी जर वाईट राहिल्या असत्या तर त्या भगवंतानं निर्माण केल्या नसत्या. पण ह्या गोष्टी मनुष्याला एक प्रकारे त्या भगवंताचा मार्ग दाखवण्यासाठीच आहे की बाबा रे, या शीतांमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे आपण बोलतो की शीतामधून भाताची परीक्षा करता येते, हे शीत एवढं रुचकर जर लागत असेल तर तो पूर्ण भात खाल्ल्याचं समाधान किती असेल, त्या भगवंताला ओळखण्याचं, त्या भगवंताची भक्ती करण्याचं समाधान किती असेल, असंच त्या ठिकाणी भगवंत सांगू बघत आहे. म्हणूनच हे सगळं संसार, हे सगळं विषय सुख, हे सगळं चांगलं आहे, सगळं सुंदर आहे, फुलं सुंदर आहेत, फळे सुंदर आहेत, हे सगळं निसर्ग सौंदर्य, हे सगळं जग, हे विश्व, हे सगळे मित्र, नातेवाईक, मनुष्य, स्त्रिया, हे सगळं अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनमोहक आहे. आणि त्यामध्ये कसलंही पाप नाही, कसलंही त्याच्यामध्ये वाईट नाही.
पण हे सगळे अल्टिमेटली इनडायरेक्टली मनुष्याला एकच सांगत आहेत की बावण्णो, याच्यामध्ये हे जेवढं सुख आहे, या निर्मितीमध्ये जेवढं सुख आहे, तर ते निर्मात्याला भेटण्यामध्ये, निर्मात्याचाच होऊन जाण्यामध्ये किंवा निर्मातामय होण्यामध्ये किती सुख असेल हे सगळं ते दाखवत असतात. म्हणून आधी काहीही झालेलं असू द्या, काही मनुष्याने ते कसलंही मनुष्याने अपराधबोध मनामध्ये न ठेवता आता तरी त्या भगवंताला आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तरी आपण शहाणे झालो पाहिजे. एकदा चूक झाली, दोनदा चूक झाली, तीनदा चूक झाली, त्याला वेडा म्हणत नाही, पण वारंवार परत चुका करत राहणे याला वेडेपणा म्हटला जातो. आणि ते शहाणपणाचं लक्षण नाही, ते बुद्धिमत्तेचं लक्षण नाही, ते पुरुष असण्याचं लक्षण नाही. पतंगासारखं त्या दिव्याच्या वातीवर जो असलेला जो कीटक असतो तो वारंवार त्या ज्योतीभोवती फिरत असतो, त्या ज्योतीमध्ये सामावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती ज्योतच त्याचा घात करते. म्हणून आपण काही पतंग नाही, आपण काही कीटक नाही, आपण बुद्धिमान आहोत. आपण एखाद्या खोलीमध्ये बसलेलो आहोत, ती खोलीमध्ये अत्यंत दुर्गंधी आहे, परंतु त्या खिडकीतून बाहेर बघितलं तर अत्यंत सुंदर मनमोहक असा देखावा आहे, पर्यावरण आहे. त्या ठिकाणी झरा आहे, नदी आहे, झाडे आहेत, वृक्ष आहेत, वेली आहेत, फुलपाखरे आहेत. आणि मग एखाद्यानं काय करावं, त्या डोळे बंद करून त्या बंद खोलीमध्येच बसावं आणि ती दुर्गंधी घेत राहावी की ते खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या त्या सुगंधाकडे ओढ घ्यावी हे पाहावे आपणासी आपण. आणि यातूनच पुढे मग त्या ज्ञानेश्वरांनी पुढील अध्याय सुरू केला. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. पुढले आता हे कान धन्य झाले की हे गीतेचं श्रवण आता या स्वप्नासारखं जे सत्यामध्ये उतरलेलं आहे ते आता करायला मिळत आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. एवढा अत्यंत विवेकाचा भाग आणि त्याहून श्रेष्ठ सांगतो कोण आहे, तर तो प्रत्यक्षात जगाचा नियंता, जगजेठी, जगाचा मालक त्या ठिकाणी ही गीता सांगतो आहे. आणि तेच आपल्या शुद्ध प्राकृतामध्ये, शुद्ध मराठीमध्ये सर्वसामान्यांना त्या काळी रसपान करता यावं म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी त्यावेळच्या भाषेमध्ये त्याला भाषांतरित केली आणि सामान्य जणांसाठी हे मोक्षाची द्वारे उघडून दिली. आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. आणि भक्तांमध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन आहे तो हे ऐकत आहे. जैसा पंचमालापू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा इया. पंचस्वर त्यांचा निनादत असतील, सुगंध आलेला असेल आणि स्वादिष्ट पदार्थांची त्या ठिकाणी उपलब्धता असेल, तर त्यावेळेस जसं आनंद असेल तसा आनंद या गीता श्रवणातून मनुष्याला मिळतो, या श्री ज्ञानेश्वरी श्रवणातून मनुष्याला मिळतो असे भगवंत सांगत आहे. कैसी आगळी कदैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. अत्यंत पुण्याचा भाग म्हणून आपल्याला हे सगळं ऐकायला मिळत आहे. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. मग आता हे श्रवण कसं करायचं, हे पुढचं सगळं कसं ऐकायचं. बोलले आपले सगळे इंद्रिय कानापाशी घेऊन यायचे, करून सर्वांगाचे कान. आता आपण आपल्या सर्वांगालाच कान करूया आणि हे भगवत वचनांचं श्रवण करूया. हा ते सो प्रतिप्रसंगे, सांडुणे कथाची ते सांगे, ते कृष्णार्जुन दोघे बोलत होते. आणि मग संजय सांगायला लागला. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलज तू असे. आता त्या धृतराष्ट्राला तो संजय त्या ठिकाणी सांगतो आहे की हे राजन, अर्जुन हा अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहे, अत्यंत भाग्यशाली पुरुष आहे आणि त्याच्याकडे निश्चितपणे काहीतरी दैवी पुण्य त्याच्याकडे आहे, म्हणून प्रत्यक्ष भगवंत त्याच्याशी बोलत आहे. पण एवढं सगळं सांगून धृतराष्ट्राला मात्र त्या ठिकाणी विवेकरूपी दृष्टी काही आलीच नाही. आता ज्याला दृष्टी नाही तो आंधळा असतो हेच खरे. ज्याच्याकडे विवेक नाही, ज्याच्याकडे आत्मज्ञान नाही तोच आंधळा असतो हेच खरे.
जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी येवडी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे पीक या तेची आथी. वसुदेवाला जे सांगितलं नाही, माता देवकीला जे सांगितलं नाही, बळीरामाला अर्थातच बळीभद्राला सुद्धा जे सांगितलं नाही, किंबहुना लक्ष्मी एवढी जवळची पण तिला देखील भगवंताने जे सांगितलं नाही ते भगवंत या अर्जुनाला सांगत आहे. सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया किर बहुवसा, परी त्याही येणे माने यशायती चिना. सनकादिकांना सुद्धा हा लाभ मिळाला नाही. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. काय भाग्य त्या अर्जुनाचं की त्या जगदीश्वराचं प्रेम त्याच्यावर आलं आणि त्याने काय पुण्य केलेलं असेल. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती, आवड तू असे. ए रवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेत ध्यानाचेही डोळे पावतीना. ते हा निज स्वरूप, अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. आणि हे निजस्वरूप, हे अनादि अनंत तत्व, हे कोणत्या प्रकारे या ठिकाणी त्या अर्जुनावर कृपा ओळगत आहेत याचं नवल श्री ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेलं आहे. मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्विता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती आगवी, निरुपिली बरवी मनुप्रती. म्हणूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मग त्या ठिकाणी भगवंत त्या पंडुसुताला अर्जुनाला सांगायला लागले, बोलले हा उपदेश मी आधी त्या विवस्वताला अर्थातच त्या सूर्यदेवाला कथन केलेला आहे. आणि मग त्या सूर्यदेवानं मनुला हा सांगितलेला आहे. मनुनं मग त्या इक्ष्वाकुवाला हा उपदेश कथन केलेला आहे. मग आणि काही या योगाते, राजर्षी जाहले जाणते. आणि मग तिथून पुढे हा योग, हा उपदेश अनेक राजांपर्यंत गेला आणि मग पुढे मात्र तो लोप पावला. परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि मग या सगळ्या प्राण्यांना, या सगळ्या मनुष्याला, ते ज्यांच्याकडे काम क्रोध भरल्या गेले त्यांना मात्र आत्मबोधाचा विसर पडला आणि तो आपल्या मुक्तीपासून, आपल्या मोक्षापासून, आपल्या सुखापासून अशा प्रकारे अलिप्त झाला. आव्हांटली या आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. तर एखाद्याची सत्वबुद्धी, एखाद्याची विवेकबुद्धीच जर गोठली गेली असेल मग त्याला त्या विषय सुखाचीच गोडी एकमेव आणि सत्य वाटत असते. ए रवी तरी खवणे यांच्या गावी, पाटाउवे काय करावी, सांगे जात्यंधा रवी काय आथी. तर खवणे यांच्या गावी म्हणजे काय, ज्या ठिकाणी कोणी वस्त्रच परिधान करत नाही, पाटा उभे त्या ठिकाणी उंची वस्त्रे, भारी भारी वस्त्रे काय कामाची. तसं जे मुळातच आंधळे आहेत, ज्यांच्याकडे मुळातच सगळं विषयरूपी अज्ञान भरलेलं आहे, त्यांना हे आत्मज्ञान कळू शकत नाही. हे भगवंताची कृपा त्यांच्यावर होऊ शकत नाही. का बहिऱ्यांच्या आस्थानी, कवण गीता ते मानी,
की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. बहिऱ्यांना किती गाणं म्हटलं तरी काही फायदा नाही, आणि कोल्ह्यांना किती चांदणं छान पडलेलं असलं तरी त्यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. पै चंद्रोदया आरोते, जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. आणि चंद्राच्या उदयासोबतच ज्यांचे डोळे अस्ताला जातात, अर्थात ज्यांना काही दिसत नाही, अशा कावळ्यांना ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. ते ज्ञानरूपी प्रकाशाला, ते चंद्राला ते ओळखू शकत नाही. तैसे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती ईश्वरा ते. म्हणून वैराग्य नसलेला मनुष्य ईश्वराला प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून वैराग्य हे फार उत्तम आहे. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असा भाग वैराग्याचा आहे. म्हणूनच आचरणाला महत्त्व सगळ्या संतांनी, सगळ्या त्या ईश्वराने दिलेलं आहे. म्हणून कितीही मनुष्यानं कथा कीर्तन गायन निरूपण कीर्तन केलं आणि प्रत्यक्षात जर त्याचं आचरण नसेल किंवा त्याच्याकडून तशी कृती घडत नसेल तर त्याच्या त्या बोलण्याला काही अर्थ नाही. म्हणून त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही, त्याला शाश्वत समाधान प्राप्त होऊ शकत नाही. परंतु याच्या उलट एखादा मनुष्य, एखादा तो अडाणी का असेना, ज्याला मात्रेचं ज्ञान नाही, ज्याला अक्षर ज्ञान नाही, ज्याला अध्यात्म ग्रंथाचं श्रवण काय, वाचन काय, काही माहीत नाही, परंतु तो साधा एखादा शेतकरी जरी असला, एखादा अडाणी जरी असला, आणि तो मात्र आपलं कसलीही पापबुद्धी न ठेवता सगळ्यांशी जर प्रेमपूर्वक आचरण करत असेल, आपलं स्वधर्म कर्म, आपलं नित्य विहित नित्य कर्म, कर्तव्य कर्म, आपली त्याची ड्युटी जी असेल ती ड्युटी जर तो पूर्णपणे कसलंही पापकर्म न करता, कोणाचंही हेवादावण न करता, कसलंही त्या ठिकाणी चूक न करता करत असेल तर भगवंत त्यालाही निश्चितपणे कृपा प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही. कैसानेनो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी इये. आणि मग अशा प्रकारे काळामागून काळ निघून गेला आणि हा योग, हा आत्मज्ञानाचा योग, हा सांख्ययोग, हा बुद्धियोग, हा भक्तियोग, हा सगळा योग त्या ठिकाणी लोप पावला. तोची हा आजी आता, तुझ प्रती कोणती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निजगुज, परी केवी राखो तुझ, जे पडियेसी तू मज म्हणूनिया. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठाओ, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तरी नावे कहे सहावे, गजावज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. आणि मग त्या ठिकाणी त्या भगवंतांनी त्या अर्जुनाचं कौतुक केलं. त्या अर्जुनाला सांगितलं, बोले तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहे आणि मैत्रांचा तू शिरोमणी आहे, अर्थातच मैत्रीची चितकळा, माझा मित्रांमध्ये तू श्रेष्ठ आहेस, म्हणून तुला हे सगळं मी सांगितलेलं आहे. पण आता हे अर्जुना, तुला मात्र या संग्रामामध्ये आरूढ व्हावं लागेल आणि अविवेक सोडून अज्ञान सोडावं लागेल, तेव्हा हा योग तुझ्यासाठी फलदायी ठरेल. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलयाच्या स्नेह करी, हेथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. हे भगवंता, अर्जुन म्हणायला लागला, म्हणाले आई आपल्या बाळाला कधी सोडत नाही. तू संसार श्रांतांची सावली, संसारामध्ये तापलेल्या मनुष्यासाठी हे भगवंता तुम्ही एखाद्या सावली देणाऱ्या वृक्षासाठी सारखे आहात. अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे ओईजे, तरी जन्मोणी जो जारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझेची पुढा, आता पुसेन जे मी काही, ते थणके चित्त देई.
देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. मग अर्जुन सांगायला लागला की देवा, ज्याप्रमाणे एखादा पांगळा माणूस असतो, त्या एखादे पांगळा बालक असतो आणि त्याला जसं त्याला मिळालेलं अपंगत्व आयुष्यभर सहन करावं लागतं, परंतु तरी त्याची आई त्याला टाकून देत नाही, तसं हे भगवंता आता मी तुम्हाला जे विचारतो आहे ते कृपया करून कुठलाही कोप न धरता तुम्ही मला या ठिकाणी सांगावं. जरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही. हे भगवंता, आता तुम्ही मला सांगितलं की हा योग तुम्ही खूप आधी त्या विवस्वनाला अर्थातच त्या सूर्यदेवाला सांगितला, मग त्याने मनूला सांगितला, मग त्याने इक्ष्वाकूला सांगितला आणि मग तो पुढे वेगवेगळ्या राजांकडे गेला आणि पुढे लोप पावला. ही सगळं ठीक आहे, पण हे भगवंता तुम्ही आणि मी हे आजच्या काळातले आहे आणि हा सूर्यदेव हा तर फार पूर्वीचा आहे. या सृष्टीच्या उदयापासून हा सूर्य आहे आणि मग तुम्ही त्याला सांगितलं हे मला काही समजत नाही. तुम्ही त्याला कशा प्रकारे हे सांगितलं किंवा तुम्ही त्याकडे कसे होता हे मात्र कृपा करून मला सांगा, असं तो अर्जुन त्या भगवंतांना विनवणी करीत आहे. तो तरी ऐकी जे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाईये मातुचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे, हे लटके केवी म्हणिजे एकी हेळा. परी हेची मातू आघवी, मी परियेसे ऐशी सांगावी, जे तुवाची तयारवी केवी उपदेशू केला. आणि मग त्या ठिकाणी त्या अर्जुनाचा असा प्रश्न ऐकून त्या ठिकाणी श्रीकृष्ण त्या अर्जुनाला म्हणाले, तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जै होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. हे अर्जुना, तुझे असो माझे असो किंवा अन्य कोणाचेही असो, बहुसंख्य जन्म झालेले आहेत आणि त्याही काळात मी होतो किंवा तूही त्या काळी असशील किंवा आणखी कोणीही त्या काळी असण्याची शक्यता आहे. परंतु फरक एवढाच आहे की मला त्या सगळ्या जन्मांचं स्मरण होत असतं, सगळं आठवत आहे आणि सामान्य जणांना मात्र याची कसलीही भ्रांत नसते. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. म्हणून आघवे मागील मज आठवे, मी अजूनी परी संभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. म्हणून हे अर्जुना, हे मागचं सगळं मला आठवत आहे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे. मी जरी येत असतो जात असतो तरी परी होणे जाणे एक दिसे, मला हे सगळं दिसत असतं आणि हे सगळं माझ्यातच सगळं सामावत असतं. ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, तरी मी स्वतंत्र आहे. कारण मी जरी माया घेऊन कार्याला आलेलो असलो, प्रकृती घेऊन देह घेऊन कार्याला आलेलो असलो, तरी मला ते सगळं स्मरत असतं की बोणा ते सगळं सामर्थ्य माझ्याकडे असतं. परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे निआधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. तैसा अमृतची मी किरीटी, परी प्रकृतीचे अधिष्ठी,
तै साकारपणे नटे नटी कार्या लागी. भगवंत सांगत आहेत की बोलले दर्पण असतं, आरसा असतो आणि त्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसत असतं. तसा मी त्या प्रतिबिंबासारखा कार्याला येत असतो, प्रकृतीच्या अधीन राहत असतो, सगळ्या गुणांच्या अधीन राहत असतो, सामान्य मनुष्याप्रमाणे देह धारण करून आलेला असतो. आणि त्याला जसे गुणदोष असतात, त्याच्या प्रकृतीला जसं त्या काळाचं म्हणा किंवा त्या वयाचं म्हणा किंवा आजारांचं म्हणा, या प्रकृतीचे जे जे सगळे गुणदोष असतात ते सगळे ते त्या माझ्याही देहाला लागू असतात. आणि म्हणून मी साकारपणे हे सगळं नटत असतो, सगळं थटत असतो, कारण मला सामान्य जनांचा उद्धार करायचा असतो. जे धर्म जात आघवे, त्या ठिकाणी भगवंतांनी शब्द वापरलेला आहे, माऊलींनी शब्द वापरलेला आहे, जे धर्म जात आघवे. अर्थातच या सृष्टीवर जे जे काही धर्माचं आहे, आता सृष्टी म्हणजे काही नुसता भारत नाही किंवा नुसता आपला महाराष्ट्र नाही, याही पलीकडे जग आहे, किंबहुना आणखी इतर सूर्यमालेमध्ये आणखी वेगळी पृथ्वी असू शकते, कारण हे विश्व अफाट आहे. सागराच्या थेंबा एवढी आपली पृथ्वी आहे आणि अशा आपल्यासारख्या हजारो पृथ्वी असण्याची शक्यता आहे. म्हणून हजारो पृथ्वी, हजारो देश, हजारो धर्म, हजारो लोक, हजारो वेगवेगळ्या रूपानं ते त्या भगवंताला स्मरण्याची, त्याला आठवत राहण्याची शक्यता निश्चितपणे आहे. भगवंत काय सांगत आहे, जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे. आणि त्या प्रत्येक धर्माला मी रक्षण करत असतो. त्या प्रत्येक पृथ्वीवर, त्या प्रत्येक देशामध्ये त्या धर्मानुसार, त्या धर्माच्या रूपानुसार, त्या धर्माच्या मान्यतेनुसार मी कार्याला येत असतो. ऐसा ओघो हा स्वभावे आद्य असे म्हणोनी अजत्व परते ठेवी. अजत्व म्हणजे काय? ज्याला जन्म नाही असं तत्व म्हणजे अजत्व. म्हणोनी अजत्व परते ठेवी. माझं हे तत्व बाजूला ठेवून मी अव्यक्तपणही नाठवी. अव्यक्तपणासुद्धा मी बाजूला ठेवतो आणि व्यक्त होतो. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. केव्हा? ज्यावेळेस हा अधर्म त्या धर्मावर वरचढ व्हायला लागतो. ते वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. भगवंत सांगत आहेत की मग अशा वेळेस त्या धर्मासाठी, त्या धार्मिकांसाठी, त्या भक्तांसाठी, त्या सज्जनांसाठी, त्या साधूंसाठी कैवारी म्हणून धावून येत असतो. साकारू होऊन अवतरे. साकार रूपामध्ये येत असतो. तो मुळात निराकार आहे, तो मुळात निर्गुण आहे, परंतु तो त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये अवतरत असतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. अशा प्रकारे अधर्माचा, दोषांचा नाश करत असतो. सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी. आणि सज्जनांच्या माध्यमातून, सत्पुरुषांच्या माध्यमातून त्यांना सामर्थ्य पुरवून, त्यांना त्या ठिकाणी बल देऊन, त्यांच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा या समाजाची उभारणी करत असतो. आणि या समाजामध्ये, या विश्वामध्ये, या सगळ्या जगामध्ये सुख पेरत असतो. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी. धर्मासी नीतीशी शेज भरी. धर्म आणि नीतीमध्ये मी सांगड घालत असतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे धर्माची जगी नांदे. भक्ता निघती दोंदे सात्विकाची. तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. आणि या कामासाठी, ह्याच सत्कर्मासाठी आणि ह्या मुख्य हेतूसाठी भगवंत परत परत या संसारामध्ये, या जगामध्ये, या विश्वामध्ये अवतार घेत असतात.
आणि जे विवेकी जण असतात ते त्यांना हे कळत असतं, तेही त्या वेळी त्या काळामध्ये त्या भगवंताला ओळखत असतात. आता श्रीकृष्ण कार्याला होते, श्रीराम कार्याला होते, श्रीपाद श्रीवल्लभ कार्याला होते, आणखी वेगवेगळे अवतार झाले. या प्रत्येक अवतारामध्ये फक्त काही थोड्या लोकांनी त्या भगवंताला मूळ रूपामध्ये ओळखलं, बाकीच्यांनी सामान्य जणांसारखा त्यांच्याशी व्यवहार केला. आता या श्रीकृष्णाला सगळ्यांनीच जर ओळखलं असतं तर ते दुर्योधनाने एवढं त्या भगवंताने समजावून देखील युद्ध केलं नसतं. ते श्रीराम कार्याला होते, परंतु त्यांच्या पत्नीवर अर्थातच त्या माता अनुसयेवर त्या लोकांनी दूषण लावलं नसतं आणि त्या लोकांच्या सांगण्यावरून त्या भगवंताला, त्या मातेला कुठेतरी अज्ञातवासामध्ये सोडून द्यावं लागलं नसतं. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्मे करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अशा प्रकारे ते भगवंत सांगायला लागले, बोले मी कधीही न जन्मणारा मी जन्म घेतो, कधी मला कुठल्याही कार्याची कर्म करण्याची आवश्यकता नाही, अक्रिय मी आहे, अक्रियताची कर्म करणे, परंतु मी कर्म करू लागलो हे अत्यंत सोज्वळ भावनेतून, अत्यंत शुद्ध भावनेतून ज्याला कळतं तो अत्यंत भाग्यवान असतो आणि तो मुक्त झालेला असतो. तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा नाकडे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. आणि मग त्याला अहंकाराचा संग होत नाही, मायेचा संग होत नाही, दुःखाचा, मायेचा, विषय भोगाचा, विषय वासनेचा संघापासून तो दूर जातो. देहींचा देहा नाकळे आणि मग देहापासून तो बाजूला होतो. देहींचा देहाची देहबुद्धीपासून तो सुटतो. देहींचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. आणि मग असा मनुष्य शेवटी त्या परमतत्वालाच प्राप्त करून घेत असतो. एरवी परापर न शोचती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या. आणि मग जो मनुष्य परापर न शोचिती, त्या ठिकाणी कसलाही भेद न ठेवता, परेकडे कसलेही कामभावना, वासना, क्रोध, ईर्ष्या, मत्सर, द्वेष न ठेवता, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती, आणि भेद रहित जे होऊन त्या क्रोधाच्या वाटेला जे जात नाही, जे सदा मियाची आथिले, आणि जे सदैव त्या भगवंताचंच चिंतन करत असतात. माझी या सेवा काजी आले, आणि त्या भगवंताची सेवा करण्याचा त्यांचा मानस असतो आणि ते वेगवेगळ्या रूपानं त्या भगवंताची सेवा करत असतात. आता त्या भगवंताची सेवा वेगवेगळ्या रूपानं करणे म्हणजे काय? त्या भगवंताला सगळ्या भूतांमध्ये बघणे आणि त्या भूतांची सेवा, परमसत्य, त्याला त्या परमतत्वाला मानून करणे म्हणजे त्या भगवंताला सेवा पोहोचण्यासारखी असते. का आत्मबोधे तोषले वीतरागजे. आणि जे वैराग्य लोक असतात, जे बाहेरच्या विषय वासनेपासून जे स्वतःला बाजूला करून घेतात म्हणण्यापेक्षा ज्यांना त्या बाहेरच्या विषय वासनेमध्ये गोडीच उरत नाही, कसलाही रस वाटत नाही. आता रस का वाटत नाही? कारण त्याहीपेक्षा श्रेष्ठ भाग, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आनंद, त्याहीपेक्षा श्रेष्ठ सुख त्यांनी त्या भगवत भक्तीमध्ये, त्या भगवंतामध्ये, त्या परमात्म्यामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये, त्याच्या उपासनेमध्ये, त्याच्या पूजा अर्चेमध्ये, त्याच्या साधनेमध्ये प्राप्त करून घेतलेलं असतं. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. एखादी राजाची पत्नी असली आणि ती पत्नी, तिला हवं ते त्या ठिकाणी मिळत असतं आणि ती या रस्त्यावरच्या, फुटपाथवरच्या सगळ्या वस्तूंची तिला कधीच लालसा नसते. तसाच हा सगळा भाग आहे. का आत्मबोधे तोषले वितरागजे. जे तपो तेजाची आराशी, काहे काय तण ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मध्ववा सहजची आले, मी तेची हे होनी ठेले, ते मज तया उरले पदर नाही. आणि अशा भक्तांमध्ये आणि माझ्यामध्ये कसलाही भेद उरत नाही, कसलाही पदर उरत नाही. कारण ते तपो तेज राशी असतात
आणि ते मदभवा सहजची आले आणि हे असे भक्त माझ्यामध्ये सहज विलीन होऊन जात असतात. सांगे पितळेची गंधी काळीक, जै फिटली होय निशेख, ते सुवर्ण काही आणिक जोडू जाईचे. एखादा मनुष्य भगवंत कसा होतो किंवा ईश्वरी सामर्थ्य एखाद्या मनुष्याकडे कसं प्रकट होतं किंवा हे संत कशा प्रकारे संत होत असतात, सामान्यापासून तर संतांपर्यंतचा प्रवास कसा असतो हे दाखवण्यासाठी माऊलींनी या ठिकाणी अत्यंत सुंदर उदाहरण दिलेलं आहे. सांगे पितळेची गंधी काळीक. आता पितळ असतं, पितळ आणि सोन्यामध्ये काय फरक असतो तर पितळ हे काळवंडलेलं असलं आणि त्यातल्या त्याच्यामध्ये जे वस्तू आपण ठेवतो तिलासुद्धा त्या ठिकाणी काळीमा लागत असते, ते सुद्धा कळकटत असतं. परंतु माऊली सांगतात, श्री भगवंत सांगतात की बोलले त्या पितळाचा हा कळकटून टाकण्याचा गुणधर्म जर गेला आणि त्याच्याकडे जर सोन्यासारखं तेज उत्पन्न झालं तर सोन्यामध्ये आणि पितळामध्ये काहीही फरक उरत नाही. तसं म्हणून आमच्या या अंतःकरणातलं कळकटेपणा गेला पाहिजे, कारण या कळकटेपणामुळेच सगळ्या आमचं सुख खराब होत असतं, आमचं सुखरूपी दूध नासत असतं, आमचं त्या ठिकाणी समाधानरूपी ताक त्या ठिकाणी कळकटून जात असतं. म्हणून हे पितळेचं भांडं आता आम्हाला सुवर्णाचं करता आलं पाहिजे, अर्थातच त्या ईश्वराचं करता आलं पाहिजे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञानी चोखाळले, मी तेची हे जाहले, येत संशयो कायसा. मग असा जो मनुष्य या सगळ्या नीती न्याय धर्माला अनुसरण करतो आणि यमापासून वाचत असतो तो निश्चितपणे ईश्वरमय होऊन जात असतो. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. वाह, भगवंतानं आपल्या भक्तावर किती माया करावी, किती प्रेम करावं. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई. जो भक्त भगवंताला जशा प्रकारे भजत असतो, भजती जया तया मीही तैसाची भजे. आणि तो भगवंतसुद्धा त्याच्यावर तशीच कृपा करत असतो, त्याचंसुद्धा जो भगवंत भजन करत असतो, त्याचंसुद्धा तो भगवंत सांभाळ करत असतो, त्याच्यावर सुद्धा तो भगवंत तेवढाच लक्ष ठेवत असतो की जेवढा तो भक्त त्या भगवंतावर लक्ष ठेवत असतो. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं भक्तीचं सूत्रच माऊलींनी काढून दिलेलं आहे. बोलले आपण भगवंतावर किती प्रेम करावं, किती भक्ती करावी. जेवढं आपल्याला हवं असतं, जेवढं आपल्याला इतरांनी करावं किंवा आपल्याला भगवंताने द्यावं असं आपल्याला वाटत असतं, तेवढं प्रेम, तेवढी भक्ती, तेवढं स्मरण, तेवढा आनंद त्या भगवंताप्रती आपल्याला वाटला पाहिजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई. प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत की मनुष्याचा स्वभावच मुळात भक्तिमय आहे. त्यालाच जन्मता ओढ त्याची त्या परमसत्याकडे असते आणि परम त्या सुखाकडे असते, त्या भगवंताकडे असते. परंतु त्याला कोणी गुरु भेटत नाही, कोणी मार्गदर्शक भेटत नाही, कोणी दिशादर्शक भेटत नाही. आणि म्हणून या ओढीमुळंच तो मग वेगवेगळ्या विषय सुखाच्या आहारी जात असतो. पण त्याला कळत नाही की हे अब्जार्थी जो मनुष्य जेवढा अधिक विषयासक्त असतो तेवढंच त्याच्या अंगी त्या भक्ती मार्गामध्ये यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, तेवढाच तो त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. कारण त्याची ती एनर्जी जी आहे, त्याची ती जी ओढ आहे ती त्याच सत्याला, अंतिम सत्याला प्राप्त करून घेण्याची ओढ आहे. परंतु नेणपणामुळे, अज्ञानामुळे, कोणीही गुरु न भेटल्यामुळे किंवा तेवढं सुकृत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला त्याचे आपली ही ओढ भगवंताकडे लावता येत नाही. आणि ज्या क्षणिक सुखासाठी अनंत कष्ट करायचे, अनंत मेहनत घेऊन जे थोडेफार पैसे मिळाले ते असे मनुष्य उगाच त्या क्षणिक गोष्टीसाठी दौडून टाकतो. परंतु जो भाग्यवान पुरुष आहे आणि ज्याला कोणीतरी गुरु भेटलेला आहे, सद्गुरू भेटलेले आहे, तो मात्र त्या ठिकाणी त्या मुख्य तत्वाला विनासायास, विना कष्ट, कसलीही एनर्जी वेस्ट न करता, बाहेर विषय सुखामध्ये एनर्जी वेस्ट करावी लागते, इकडे मात्र लोभ असला, लोभामध्ये धावायचं आहे, एनर्जी वेस्ट करावी लागेल.
काम असेल, वासना असेल, त्याच्यामध्ये सुद्धा सगळी एनर्जी आर्थिक, कायिक, वाचिक सगळी मनुष्य घालवून बसत असतो. क्रोधामध्ये तेच आहे, अहंकारामध्ये तेच आहे. परंतु इकडे भक्ती मार्गामध्ये जेव्हा मनुष्य ध्यान करतो, उपासना करतो, तपश्चर्या करतो, स्मरण करतो, तेवढं त्याला स्फुरण येत असतं, तेवढी एनर्जी त्याच्यामध्ये संचारत असते, तेवढं रक्त त्याचं सळसळ करत असतं. साधं सरळ बसला, ताट बसला आणि साधं नुसतं आपल्या श्वासांवर जरी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्याने केला, ज्याला आपण आनापानसती म्हणतो, किंवा आपलं आज्ञाचक्र ज्या ठिकाणी असतं दोन्ही भुवयांच्या मध्ये, त्या ठिकाणी जरी मनुष्याने ध्यान लावण्याचा प्रयत्न केला तरी निश्चितपणे 2 मिनटं जरी ध्यान केलं तरी त्याचे सगळं दुःख तो विसरून जात असतो. त्याची शरीर अक्षरशः त्या ठिकाणी चैतन्यानं सळसळायला लागतं. म्हणून हे या ठिकाणी मनुष्याला भक्तीमध्ये, परमार्थामध्ये प्राप्तीच आहे, कसलंही नुकसान नाही. या उलट बाहेर विषय सुखामध्ये, क्षणिक सुखासाठी, आभासी सुखासाठी, खोट्या सुखासाठी फक्त आणि फक्त त्या ठिकाणी एनर्जी वेस्टेज आहे, एनर्जीचा त्या ठिकाणी ड्रेनेज आहे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई, परिज्ञाने विननाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व, म्हणोनी अभेदी भेदू देखती. परंतु जे अभेदी आहेत, जे विवेकी आहेत, जे ज्ञानी आहेत, ते भेद बघतात. यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चाते, म्हणोनी अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नावे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाते. भगवंत अचर्चा आहे, ज्याची चर्चा करता येत नाही, ज्याचं गुण गाता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही, असा तो भगवंत आहे. तो अनामी आहे आणि तो भेदरहित आहे. परंतु अज्ञानातून मनुष्य ते सत्य न कळाल्यामुळे, त्या सत्याची ओळख नसल्यामुळे, त्याची चव न मिळाल्यामुळे मनुष्य त्याच्यामध्ये भेद तयार करत असतो. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतीवशे संभ्रम विवंचती. म्हणून जे तत्व सगळीकडे सम आहे, सर्व ठिकाणी ते अस्तित्वात आहे, तेथ विभाग, आणि ते मनुष्य मात्र त्या भगवंताला चुकतो, त्याला विसरतो, त्याला विभागून टाकतो, त्याला फक्त देव, देऊळ, मंदिरापुरता त्याला सीमित करून टाकतो, तीर्थक्षेत्रापुरता सीमित करून टाकतो. परंतु तो सर्वत्र आहे, तो संचला आहे. येतना जात काही, तेने विन कोठे रिता ठाव नाही. मगणा नाही तू प्रकारे, यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. आणि मग वेगवेगळ्या देवतांची तो पूजा करत असतो. तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. अशा प्रकारे थोड्या भागाची अपेक्षा केल्यामुळे किंवा छोट्याशा फळाची अपेक्षा केल्यामुळे, छोट्याशा कामनेची अपेक्षा केल्यामुळे त्याला तेवढं मिळत असतं. पण मात्र खरा भगवंत, खरं सुख, खरे ईश्वराचं मय होण्याचं सौभाग्य त्याला मात्र लाभत नाही. ते तैसेची पावती समस्त, परिते कर्मफळ निश्चित, ओळखतू वांचुणी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी, जैसे क्षेत्री जे पेरिजे. परंतु भगवंत सांगत आहे की एकीकडे मनुष्य त्या नाना देवतांचं पूजन अर्चन भजन करतो, परंतु या युगामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये कर्म हेच त्याचं सगळ्यात मोठं फळ देणारं कारण आहे. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचून आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. आरशात जे पाहिलं, आरशासमोर जे असेल तेच त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसत असतं, जे पेरलं तेच उगवत असतं. तसं स्वधर्म, स्वकर्तव्य सोडून मनुष्याला चालत नाही, ते त्याला करतच राहावं लागतं आणि त्याच्यावरच त्याचं फळ निश्चित असतं. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी,
पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे, तैसा समस्ता या भजना, मी साक्षी भूतू पै अर्जुना, एथ प्रतिपळे भावना आपुलाली. म्हणून हे अर्जुना, एखाद्या उंच कड्यावर जशी साद घालावी आणि ती साद फिरून आपणास ऐकू यावी, तसं जसं जसा भाव मनुष्य ठेवून भक्ती करत असतो त्याच भाव तो त्याच प्रकारचं फळ त्याला प्राप्त होत असतं आणि तशाच प्रकारची देव त्याच्यावर कृपा करत असतो. म्हणून आपण भाव शुद्ध ठेवला पाहिजे, निष्काम भावना ठेवली पाहिजे आणि फक्त कर्तव्य म्हणून स्वधर्म म्हणून भगवंताची भक्ती करत राहिलं पाहिजे. आपलं संसारातलं नित्यकर्म करत राहिलं पाहिजे आणि जे नीती न्याय धर्माला अनुसरण आहे ते कार्य करीत राहिलं पाहिजे. मग निश्चितपणे मनुष्याला उत्तम फळाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. आता याची परी जाण, चारी आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्मभागे. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, म्हणाले हे चारी वर्ण जे आहेत ते गुण आणि कर्मानुसार त्यांची निर्मिती झालेली आहे. जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. आणि मग जो तो मनुष्य प्रकृतीच्या आधारानं गुणांच्या आधारानं वर्तन करत असतो. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गाच हुवर्णी, ऐसे गुणकर्मी कडसनी केली सहजे. म्हणोनी ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा ह्याची लागी. भगवंत सांगत आहेत की बोलले गुण आणि कर्मानुसार हे सगळी विभागणी झाली आणि ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार, ज्याच्या त्याच्या गुणानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्या वर्णामध्ये स्थान प्राप्त होत असतं. हे मजची स्तव जाहले, परिम्या नाही केले. आणि हे सुद्धा मनुष्य ज्याच्या त्याच्या गुणानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार प्राप्त करून घेत असतो. ऐसे जेने हे जाणितले तो सुटला का, मागील मुमुक्षु जे होते. याच्या आधी जे मुमुक्षु होऊन गेले, ज्यांनी मोक्षप्राप्तीची इच्छा धरली, तीही ऐशी याची जाणो निमाते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा. परी ते बीजे जैसे दग्धली, नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. आता या ठिकाणी भगवंताने अत्यंत मौलिक सूत्र सांगितलेलं आहे. बोलले बीजांना जर आपण भाजलं आणि त्यांना जर पेरलं तर ते उगवत नाही. तसं कर्माचा हा सगळा भाग जर मनुष्याने जाणून घेतला आणि त्याप्रमाणे जर कर्म केलं तर निश्चितपणे त्यातून मनुष्याला पुन्हा जन्म मृत्यू उभा राहत नाही आणि त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. एथ आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे. कर्म म्हणजे ते कवण, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोन ठेले. आणि मग आता भगवंत कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याचं सविस्तर विवरण त्या अर्जुनाला करून देत आहेत. जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्यांचेही देखणे संशयू घाली. आता खरं तर कर्म आणि अकर्म यातील भेद हा चांगल्यांना समजत नाही. ज्याप्रमाणे एखादं खोटं नाणं असतं, दिसायला खऱ्यासारखंच असतं, खरं की खोटं, किंवा एखादी नोट, चलनी नोट खरी की खोटी हे जसं कळत नाही, तसाच हा सगळा भाग आहे. तैसे निष्कर्मतेचे निभ्रमे, गिवसतज आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू न सक्ती. कधी कधी असं होतं की जे दुसरी सृष्टी निर्माण करू शकतात त्यांनासुद्धा हा कर्म अकर्म त्याचा भेद कळत नाही. वांचोणी मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी, मनोनी आता तेची परियसी सांगेन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे एथ. कर्मापासूनच विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून हे कर्म मनुष्यानं समजून घेतलं पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित,
जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगासी. आणि हे सगळं कर्म जाणून, योग्य कर्म, उचित कर्म, विहित कर्म मनुष्यानं जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे, तुले न येथ काही न गुंफे आपेसीच. हे रवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. हे कर्म जरी सोडू म्हटलं तरी सुटत नाही. आणि एरवी जग हे कर्माधीन आहे, संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे. प्रत्येक मनुष्याला कर्म करावंच लागतं. ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. आणि आता ते कर्माचं स्वरूप भगवंत या ठिकाणी वर्णन करीत आहेत. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्मता, कर्मसंगे निराशता फळाची या. आणि कर्तव्ये लागी जया दुसरे नाही जगी, ऐसी या निष्कर्मता तरी चांगी बोधला असे. परिक्रिया कलापू आगवा आचरतू दिसे बरवा, तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी येगा. आणि मग आता भगवंत कर्म करत असताना निष्कर्मता मनुष्यानं प्राप्त करून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपलं कर्म करत राहावं. म्हणजे तो कर्म करत असताना देखील, कर्म केल्यावर देखील ते कर्माचं फळ त्याला चिकटत नाही, ते कर्माची बाधा त्याला होत नाही. आणि कर्तव्य लागी जया दुसरे नाही जगी. आणि हेच कर्म निष्कर्म भावातून केल्यानंतर त्याला इतर काही करण्यासारखं काही उरत नाही. म्हणजे कर्म हेच सार आहे. कर्मातून आपल्या जे काही आपल्याला विहित नित्यकर्म असेल, स्वधर्म कर्म असेल, ते आपण जर निष्कर्मतेतून अर्थातच भगवंताची आज्ञा म्हणून, अर्थातच आपलं कर्तव्य म्हणून आपण जर करत राहिलो आणि त्यामध्ये कसलंही आसक्त न होता, कसली फळाची अपेक्षा न ठेवता जर करत राहिलो, तर निश्चितपणे मनुष्याला सर्व पुण्यप्राप्त त्या कर्मातून होत असतं. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पेजळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. पाण्याजवळ उभा असलेला एखादा मनुष्य, त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं आणि तो ज्ञानी असतो, त्याला कळतं, बोलले हे प्रतिबिंब माझं जरी असलं तरी मी नाही, मी हा वेगळा आहे. तसं कर्माचं स्वरूप हा मनुष्य जाणून घेत असतो. बोले हे सगळं कर्म करताना मी जरी दिसत असलो तरी हे सगळं मुळात या ठिकाणी करता मी नाही. हे सगळं त्या ईश्वराने निर्माण केलेल्या त्या सगळ्या सृष्टीचं एक लीला आहे. हे सगळं कर्तव्य म्हणून, स्वधर्म कर्म म्हणून फक्त निमित्त मात्र आपण आहोत. हे सगळ्या, या सगळ्यांच्या मुळाशी ती ईश्वरी प्रेरणा, ईश्वरी चेतना कार्य करत असते. अथवा नावे हणजोरी घे, तो थडीची रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. नावेतून बसलेला एखादा व्यक्ती किंवा आजच्या संदर्भानं जर बघितलं, एखादा बसमध्ये बसलेला, रेल्वेमध्ये बसलेला एखादा व्यक्ती बसच्या बाहेर बघतो, रेल्वेच्या बाहेर बघतो आणि त्याला ते झाडे पळताना दिसतात, परंतु तेची साचो कारे जो पाहो लागे, पण ते जर विवेकानं बघितलं, तेव्हा रुख म्हणे अचळ, तेव्हा ते झाडे अचळ असतात, आपण मात्र चळायमान असतो, त्या ठिकाणी आपण हलत असतो. तैसे सर्व कर्मी असने, ते पुढे मानोनी वायाने, मग आपण पे जो जाणे, निष्कर्मू ऐसा तसा. मनुष्य हा निष्कर्म मनुष्य, तसा हा योगी मनुष्य, तसा हा ज्ञानी मनुष्य सगळं काही करत असतो, परंतु तो त्या कशामध्येही सापडत नाही. ते सगळं भगवंताचं आहे, भगवंताची आज्ञास्वरूप म्हणून तो करत असतो. त्याला फळाची, यशाची, अपयशाची भीती नसते. सहज म्हणून तो सगळं कर्म करत असतो, कर्तव्य म्हणून तो सगळं कर्म करत असतो. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मत्व जाणे कर्मीची असता. आता या ठिकाणी माऊलींनी सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इथून साधारण 800 वर्षांपूर्वीचा हा सगळा काळ आहे. आणि या काळामध्ये सुद्धा माऊली काय लिहितात
की बोलले आणि उदो असताचेनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. आता आजही ज्याने अभ्यास केलेला नाही किंवा जो फारसा शिकलेला नाही तो काय सांगेल की बोलले हा सूर्य इकडून जातो, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे एक प्रकारे सूर्यच हा गतिमान आहे, सूर्यच हा फिरत असतो. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं, विज्ञानाला प्रमाण देतं, विज्ञानाच्या सहाय्यानं आपल्याला सगळ्यांना कळतं की बोलले सूर्य हा स्थिर आहे, आपली पृथ्वी स्वतःभोवती आणि त्या सूर्याच्या भोवती फिरत असते. तेच माऊलींनी 12व्या शतकामध्ये सांगितलं, न चालता सूर्याचे चालणे. हे केवढा सामर्थ्याचा, केवढा त्या ठिकाणी श्रेष्ठतेचा भाग आहे याची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो. तो मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. म्हणून ज्याप्रमाणे हे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं दिसतं, परंतु ते पाण्यामध्ये बुडत नाही, तसंच आहे हे सगळं. असा मनुष्य, निष्कर्मतेतून करणारा मनुष्य, निष्कर्ममधून कर्म करणारा मनुष्य त्या ठिकाणी संसारात दिसतो, सगळा मनुष्यासारखा दिसतो, परंतु तो श्रेष्ठ असतो, तो ज्ञानी असतो, तो योगी असतो. तेने न पाहता विश्व देखिले. काय सुंदर माऊलींनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जातं. आणि म्हणून त्याने खरा भोग भोगितला, म्हणजे त्याने त्या ईश्वरी सुखाचा सोहळा, आत्मसुखाचा सोहळा, त्याने ते शांती स्वरूप, तो आनंद निष्कर्म होऊन त्या ठिकाणी भोगला. म्हणून आपणही कसलाही चिंता न करता, कसलीही आशा न ठेवता, कसलीही त्या ठिकाणी उपेक्षा न करता आपल्याला विहित प्राप्त कर्म जे आहे ते भगवंताची इच्छा, भगवंताची लीला, आणि आपल्याला ते त्याच कामासाठी भगवंताने पाठवलेलं आहे. म्हणून पूर्णपणे लोभरहित होऊन, पूर्णपणे त्या ठिकाणी भीतीरहित होऊन आपलं आपण कर्म करत राहावं. आणि तोच मनुष्य ज्ञानी आहे, आणि तोच मनुष्य त्या ठिकाणी ह्या विश्वातलं सगळं भोग्य जे काय भोगायचं असतो, जो आनंद भोगायचा असतो, त्यालाच तो प्राप्त होत असतो. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. जया पुरुषाच्या ठाई, कर्माचा तरी खेदू नाही, परिफळापेक्षा काही संचरेना. मग असा पुरुष कर्माचा खेद मानत नाही. जे प्राप्त कर्म आहे, जे विहित नित्य कर्म आहे, जे कर्तव्य कर्म आहे, जे स्वधर्म कर्म आहे, त्याचा आनंद शोक दुःख अथवा काहीही तो मानत नाही. फळापेक्षा काही संचरेना, आणि फळाची अपेक्षासुद्धा तो करत नाही. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन वेटाळेना. आणि त्याच्याकडे कसलाही संकल्प नसतो किंवा कसलाही विकल्प नसतो. ज्ञानाग्नीचे निमुखे, जेने जाळिले कर्म अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. आणि मग हे ज्ञान अग्नीमधून ज्याने हे सगळे कर्माचं बंधन जाळून टाकलेलं आहे, तो मनुष्य ब्रह्मच होऊन जातो. तो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. तो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची आवोगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. आणि मग असा जो आहे त्याच्याकडे आत्मबोध, संतोष कधी संपत नाही, आणि त्याला तो कधी त्या आत्मबोधाला कधी नाही म्हणत नाही. तैसे अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहंभावासी. आणि मग हे महासुख तो मनुष्य आशा आणि अहंकार सोडून सहजपणे भोगत असतो. म्हणोनी अवसरे जे जे पावे, की तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला आपलंही नसतं आणि त्याला पराहही नसतं, परकसुद्धा काही नसतं. तो दिठी जे पाहे, ते आपणची होऊन जाये, ऐके तो आहे तोची जाहला. आणि मग तो जे पाहतो तेच होऊन जातो, जे ऐकतो तेच होऊन तो ऐकत असतो. अर्थातच भिन्नपणा, भेद त्याच्याकडे नसतो, वेगळेपणा त्याच्याकडे नसतो. या सृष्टीरूप तो होऊन गेलेला असतो.
चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चितो. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचून नाही, आता कवणते कर्म काही बाधी दया ते. आणि हे संपूर्ण विश्वरूप तो झालेला असतो आणि हे कर्म त्याला काय बाधा करणार. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेची दया दुजे, तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवरी. आता मत्सर कुठे उगवतो हे माऊली या ठिकाणी सांगतात. बोलले भेदाभेद जिथे असतो, द्वैत अद्वैत जिथे असतं, अर्थातच दुजेपण जिथे असतं, अर्थातच वेगळेपण जिथे असतं, तिथे भेद तयार होतो. परंतु असा जो ज्ञानी मनुष्य आहे, असा जो निष्कर्म मनुष्य आहे, तो मुळात या विश्वरूप झाल्यामुळे त्याच्या ठाई कसलाही भेद नसतो, आपले परकेपणाची भावना त्या ठिकाणी नसते. आणि मग हे संपूर्ण तो विश्वरूप झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्याकडे मत्सर, द्वेष, निंदा उपजण्याचा त्या ठिकाणी विषयच उभा राहत नाही. म्हणून सर्वापरी मुक्तू, तो सकर्मूची कर्मरहितू, सगुण परी गुणातीतू, एत भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे, चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माची कसे चोखाळू भला. तो दिसायला देहधारी दिसत असला तरी पाहता परब्रह्माचे नि कसे, परब्रह्माच्या कसोटीवर मात्र तो चोखाळू भला, अर्थातच तो पुरेपूर उतरलेला असतो. ऐसा हे परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी ती लया जाती अशेखे तयाची ठाई. त्याने यज्ञकर्म जरी केलं तरी ते यज्ञकर्म एवढं श्रेष्ठ कर्म असतं, एवढं पुण्यकर्म असतं, तरी ते सुद्धा त्याला चिटकत नाही, त्याचासुद्धा संग त्याला होत नाही, ते सुद्धा त्याला बाधत नाही. ते कर्मसुद्धा त्याच्या ठाई विरवूनच जातात. म्हणजे तो निष्कंटक त्या ठिकाणी राहत असतो. अकाळीची अभ्रे, जैशी उर्मिवीन आकाशी, हारपती या पैशी उदयली शांती. आकाशामध्ये अकाळी आलेलं सगळं अभ्र ज्याप्रमाणे हवेतल्या हवेतच विरून जातं, त्याप्रमाणे हे सगळे कर्मफळं त्या मनुष्याच्या ठाई सहजपणे विरून जात असतात. तैशी विधी विधान विहिते, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. आणि म्हणून तैशी विधी विधान विहिते, अर्थातच हे सगळं विधिविधान असलेले सगळे कर्म धर्म सगळं तो आचरण करीत असला, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. तरी तिये त्याच्या त्या ऐक्य भावासमोर ते सगळं एकरूप होऊन जातं. म्हणून अशा प्रकारे भगवंतांनी या श्री ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या या 2ऱ्या भागामध्ये अत्यंत सुंदर त्या ठिकाणी मनोहारी कर्माची व्याख्या करून ठेवलेली आहे. एक सूत्र, एक त्या ठिकाणी एक अतिशय त्या ठिकाणी मनुष्याला रहस्य सगळं ईश्वर रूप होण्याचं, ईश्वरी ऐक्यता पावण्याचं, सर्व सुखे पावण्याचं सांगून ठेवलेलं आहे. म्हणून हा अध्याय परत ऐकावा आणि त्याचं वर्म समजून घ्यावं आणि कर्मरूप होऊन हे सगळं विश्वाशी तादात्म्य पाहून आपण विश्वरूप होऊन जावं आणि त्या ठिकाणी परमोच्च सुख परमोच्च आनंद त्या ठिकाणी उपभोगावा. जे जे हवन मी होता, काही ये यज्ञी हा भोगता, ऐसी या बुद्धीसी नाही भिन्नता म्हणोनिया. आणि मग यज्ञ आणि यज्ञ करणारा यांच्यामध्ये जेव्हा भेद उरत नाही, त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं त्या यज्ञाची फलश्रुती झालेली असते असं भगवान त्या ठिकाणी सांगत आहे. अर्थातच कर्म करणारा मनुष्य, संसारामध्ये जगणारा मनुष्य, स्वधर्माचं पालन करणारा मनुष्य आपलं कर्तव्य भावनेतून नीती न्याय धर्मानुसार आपलं कर्तव्य फक्त करत राहतो. भगवंताची आज्ञा म्हणून, भगवंताची कृपा म्हणून तो सगळं करत राहतो आणि त्याला त्या कर्मफळामध्ये कसली आसक्ती नसते. कर्तव्य भावनातून तो फक्त प्रेरित झालेला असतो आणि असाच मनुष्य मुक्त असतो. जे इष्टयज्ञ यजावे, ते हविर्मंत्राती आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. आणि मग यज्ञ करत असताना, अर्थातच हे सगळं कर्मधर्म आचरण करत असताना ते करण्याच्या त्या रूपाला, त्या मंत्रांना, त्या यज्ञामध्ये अर्पण करायच्या सामग्रीला तो परमात्म्यापेक्षा भिन्न मानत नाही. म्हणून ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम,
तया कर्तव्ये ते निष्कर्म धनुर्धरा. म्हणून ब्रह्म हेच कर्तव्य आहे, ब्रह्म हेच कर्म आहे, कर्म हेच ब्रह्म आहे. अर्थातच आमचा स्वधर्म, आमचं जे कर्म, कर्तव्य कर्म जे आहे तेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म तेच कर्तव्य कर्म आहे. आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. आणि मग अविवेकरूपी बाळपणाला त्यागून जे विरक्तीचे पाणी ग्रहण करतात, अर्थात विरक्तीला प्राप्त करून घेतात, आणि मग उपासन जिही आणिले, आणि मग योगाचे, अर्थातच या सगळ्या विविध योगांचे जे उपासना करतात ते या सगळ्या मोक्षाला प्राप्त करून घेतात, ते या सगळ्या निष्कर्माला प्राप्त करून घेतात, तेच या ब्रह्माला प्राप्त करून घेतात. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. आणि मग जे रात्रंदिवस या स्वधर्म यज्ञामध्ये रत असतात आणि अविद्येचं त्या यज्ञामध्ये हवन करतात, गुरुवाक्य हुताशी हवन केले. आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जे आचरण करतात, तेही योगाग्निकी यजिजे, तो दैव यज्ञो म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमारा. आणि हाच त्या ठिकाणी दैवयज्ञ म्हणला जातो आणि त्यातूनच आत्मसुखाची प्राप्ती होत असते. दैवास्तव देहाचे पाळन, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. आणि मग माऊली या ठिकाणी सांगत आहेत की बोलले दैवाच्या अधीन राहून, ते ईश्वराच्या अधीन राहून, ते ईश्वराच्या इच्छेच्या अधीन राहून, ईश्वराच्या लीळेच्या अधीन राहून, ईश्वराला परिपूर्ण मानून, ईश्वराला कर्ता कर्म आणि क्रियापद सगळं मानून जो आचरण करत असतो आणि केवळ नुसतं देहाचं भरण पोषण करण्यासाठी जो आलेला नाही, किंवा देहभरणापासून जो परावृत्त झालेला आहे, किंवा देहभरणाची निव्वळ ज्याची इच्छा नाही, जो केवळ दैवाचा होऊन राहतो, असा तो महायोगी आहे. आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञोदेख उपासिजे. एक संयमाग्निहोत्री. आता भगवंत या ठिकाणी दुसऱ्या यज्ञांचे प्रकार सांगत आहे. एक संयमाग्निहोत्री, संयम धारण करून ते युक्तित्रयाच्या मंत्री, ध्यान धारणा उपासना या युक्तित्रयाच्या मंत्री, यजन करीती पवित्री, इंद्रिय द्रव्यी, संयमपूर्वक काम करून, संयमपूर्वक आचरण करून, ध्यान धारणा आणि उपासना या मार्गावर, ध्यान धारणा ज्ञानाच्या मार्गावर जे यज्ञ करतात, एका वैराग्य रवी विवळे, आणि त्यांच्याकडे वैराग्य प्राप्ती होते. तव संयती विहार केले, आणि संयमासोबत विहार करून तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ. त्या ठिकाणी ते आपल्या इंद्रियांच्या आसक्तीला त्या ठिकाणी विलीन करून टाकतात. ती ही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशा धुमे सांडली पाचही कुंडे. आणि मग अशा विरक्तीची ज्वाळा ज्यांच्याकडे प्रज्वलित होते, त्यांच्याकडे विकारांची इंधनं त्या ज्वाळेमध्ये जळून जातात, त्यांच्या आशेचा त्या ठिकाणी नाश होतो. पाचही कुंडे, अर्थातच 5 विषयांचे, 5 इंद्रियांचे त्या ठिकाणी आसक्ती त्या ठिकाणी गळून पडते. मग वाक्यविधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कोंडी इंद्रियाग्नीच्या. आणि मग अशा प्रकारे या वेदांनी सांगितलेल्या या मार्गावर जे लोक आपल्या विरक्तिरूपी अग्नीमध्ये ह्या विषयांची आहुती देतात, इंद्रियांच्या आसक्तीचा आहुती देतात, त्यांच्यासाठी तो यज्ञच असतो. तोही एक मोक्षाचा मार्गच आहे, तोही एक मुक्तीचा मार्गच आहे. एकी या परिपार्था, दोषु क्षाळिले सर्वथा, आणि की हृदयारणी म्हणता विवेकू केला. आणि काही जण या मार्गाने जाऊन आपले सगळे दोष शाळन करत असतात. तो उपशमे निहटिला, धैर्यवरी दाटला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. आणि असे जे असतात ते आपल्या गुरूंचा उपदेश ऐकून या मार्गाला जात असतात आणि संयमपूर्वक आचरण करत असतात.
ऐसे समरसे मंथन केले, तेथ झडकरी काजा आले, जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. आणि हे अशा प्रकारे जो मंथन करत असतो, सतत प्रयत्न करत असतो आणि तेच धडकरी काजा आले, तेथेच अचानक एक दिवस जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे, त्या ठिकाणी ज्ञानाग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित होतो, प्रदीप्त होतो. पहिला रद्दी सिद्धीचा संभ्रमो, निवर्तूनी गेला धुमो, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंगो. आणि मग अशाच ठिकाणी रिद्धी सिद्धी या ठिकाणी मनुष्याच्या आशा अपेक्षा, अशा आकांक्षा, हे सगळं अहंकार, हे सगळं विलीन होत जातं. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम निवर्तून गेला धुमो, मग प्रगटेला सूक्ष्म विस्फुल्लिंग. आणि मग त्या ठिकाणी ज्ञान तेज त्या ठिकाणी प्रगट होतं, आत्मतेज त्या ठिकाणी प्रगट होत असतं. तया मनाचे मोकळे, तेची पेटवन घातले, ते यमदमी हळुवारले, आई ते होते. आणि मग अशांचं मन त्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादं बीज भाजलं आणि त्या ठिकाणी ते भाजून जसं त्याच्यामधील सगळं जीवन नष्ट झालेलं असतं, ते कधी उगवत नाही, तशाच प्रकारे तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले. आणि ह्या ज्ञानामध्ये ते मन, अशा पुरुषाचं मन त्या ठिकाणी पेटून जात असतं. त्याच्यातल्या सगळ्या आसक्ती, त्याच्यातल्या सगळ्या मोह माया कामनांचा नाश त्या ठिकाणी होत असतो. आणि जे यमदमी हळुवारले, आई ते होते. आणि ते यमधर्माचं पालन करत असतात, अर्थातच उत्तम आचरण करून सगळ्या यमयातनापासून स्वतःला सोडवून घेत असतात. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची या समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. आणि मग या ज्ञानरूपी अग्नीमध्ये तो आपल्या सगळ्या वासना आणि सगळ्या आशा आकांक्षा कामना सगळ्यात जाळून टाकत असतो. तेथ संहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची या आहुती, तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया. आणि मग अशा प्रकारे तो मनुष्य इंद्रिय कर्माच्या या सगळ्या आहुती या ज्ञानमंत्राच्या दीक्षा घेतल्यानंतर सगळ्या त्या यज्ञामध्ये, ज्ञानरूपी यज्ञामध्ये अर्पण करत असतो. पाठी प्राणक्रियेचे निसृवेनिशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ अवभृत समरसी सहजे झाले. आणि मग या ठिकाणी त्याचं प्राणक्रियाची सुवर्णिशी, त्याची पूर्णाहुती पडली हुताशी. मनुष्याच्या प्राणाकडे असलेल्या ह्या सगळ्या मोहमायेचं, या सगळ्या वासनांचं जंजाळच त्या ठिकाणी हुताशी, अर्थातच या ज्ञानरूपी अग्नीमध्ये जाऊन पडतं. तेथ अवभृत समरसी सहजे झाले. आणि मग मनुष्य त्या ठिकाणी त्या ईश्वर रूपी, परमात्मा रूपी, ज्ञानरूपी त्या मूळ सामर्थ्याशी एकरूप झालेला असतो. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाश देख घेतला तिही. आणि मग आत्मबोधाचे जे सुख असतं, कामना वासना हे सगळ्या रिद्धी सिद्धी यांचा सगळा नाश झाल्यानंतर तोच घेतला पुरोडूष. आणि मग त्याच्याकडे त्या यज्ञाचं फळस्वरूप आत्मबोधाचं सुख फक्त उरलेलं असतं. एक ऐशिया इही यजनी, मुक्त ते जाहले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया ते आनानी परिप्राप्त ते एक. आणि मग अशा प्रकारे ते ही यज्ञक्रिया करून मुक्त होत असतात. आता दुसरा यज्ञ प्रकार भगवंत या ठिकाणी सांगत आहे. एक द्रव्ययज्ञो मणिपती, एक तप सामग्रिया निपजती, एक योग या गृही आहाती, जे सांगितले. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ आणि योग यज्ञ अर्थातच ज्ञानमार्ग, एक योग यागुही आहाती, जे सांगितले. एकी शब्दी शब्द यजिजे, शब्दयज्ञसुद्धा त्या ठिकाणी आहे. तो वाग्यज्ञ म्हणिजे, ज्ञानेनेय गमिजे, तो ज्ञानयज्ञ. आणि अशा प्रकारे द्रव्यमार्ग, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, एक ज्ञानयज्ञ, हे अर्जुना सकळ कुवाडे, ते अनुष्ठिता अतिसाकडे, परिजितेंद्रियासीच घडे योग्यता वशे. म्हणजे हे असे जरी सगळे यज्ञ प्रकार असले तरी इंद्रियांचं जीत झाल्याशिवाय, इंद्रियजीत झाल्याशिवाय, इंद्रियांना जिंकल्याशिवाय
ते प्राप्त करून घेता येत नाही. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, मनोनी आपण पातीही केले आत्महवन. मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी, हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोहितेहि निरोधती, त्रिप्राणायामी म्हणेपती पंडव कुमारा. अशा प्रकारे प्राणायामाच्या सहाय्यानं सुद्धा ते आपल्या चित्ताची समरसता साधण्याचा प्रयत्न करत असतात. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे, प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. कोणी वज्रासन अर्थात किंवा इतर योगाच्या माध्यमातून सर्वाहार संयमे किंवा कोणी आहार संयमातून प्राणी प्राणू संभ्रमे किंवा प्राणांवर नियंत्रण मिळवून अर्थातच प्राणायामाद्वारा हे सगळं मनुष्य आपल्या या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जीही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. आणि हे मोक्षाची कामना करून समस्त हे यजनशीळ हे जे यज्ञ आरंभतात त्यांच्याकडे जीही यज्ञद्वारा मनोमळ आणि आपल्या मनाचा मळ क्षाळन करतात त्यांना या यज्ञाची फलश्रुती प्राप्त होत असते. जया अविद्या जात जाणिता, जे उरले निज स्वभावता. आणि सगळी अविद्या गेल्यानंतर सगळ्या मनाचा मळ जळून गेल्यानंतर जे उरले निज स्वभावता आणि मनुष्याकडे जे शुद्ध ज्ञान उरतं किंवा मनुष्याकडे जे शुद्ध स्वरूप उरतं तेथ अग्नी आणि होता उरेची ना. तिथे तो यज्ञ आणि त्याच्यामध्ये काही फारसा भेद उरत नाही. अर्थातच त्या यज्ञामध्ये त्या ईश्वरामध्ये आणि त्या मनुष्यामध्ये काही भेद उरत नाही. जेथ यजितयाचा काम पुरे. आणि अशा यज्ञातून त्या यज्ञकर्त्याला त्या ठिकाणी त्याचे सर्व सुखी प्राप्त होत असतात. यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथुनी ओसरे, क्रिया जात विचार जेथ न रिगे. तिथे विचारसुद्धा उरत नाही. हेतू जेथ न निगे. तिथे हेतूसुद्धा शिल्लक उरत नाही. जय द्वैत दोष संगे सिंपेची नाणी. या ठिकाणी द्वैतातला दोषसुद्धा उभा राहत नाही. ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे. आणि मग हे या ज्ञानातून उरलेलं जे आहे यज्ञ वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ. आणि ते त्याचं सेवन करून अर्थातच ते यज्ञाचं फळ म्हणून असे मनुष्य आत्मसुख प्राप्त करत असतात. ऐसे शेषामृते धाले, की अमर्त्य भावा आले. आणि ते त्या ठिकाणी सायुज्यमुक्तीला प्राप्त करून घेत असतात. या यज्ञाचा शेषामृते, यज्ञाचा उरलेला जो शेष भाग आहे त्या अमृताची फलश्रुती म्हणून की अमर्त्य भावा आले आणि सायुज्यमुक्ती अर्थातच अमरपदाला ते प्राप्त करून घेत असतात. मनोनी ब्रह्म ते जहाले अनायासे. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योगू यागू न करीतीची जन्मले सांते. आणि इतर जे मात्र आहेत त्यांच्याकडे विरक्ती नाही, ज्यांच्याकडे संयम नाही किंवा जे कुठलाही योग करत नाही, ज्ञानयोग नाही, द्रव्ययोग नाही, तर ते जन्मलेच सांते. ते त्यांचं जन्मणं व्यर्थ असतं. जया ऐहिक धड नाही. आणि अशांचा ज्यांचा हा सगळा इहलोक व्यवस्थित झालेला नाही, तयाचे परत्र पुससी काही, मनोनी सांगो कावाई पंडू कुमारा. ऐसे बहुती परी अनेग, जे सांगितले तुझया याग, ते विस्तारोनी वेदेची सांग म्हणेतले आहात. आणि हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे, विस्ताराने सांगितलेलं आहे. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. वेदांमध्ये विस्ताराने हे सगळं सांगितलेलं आहेच, परंतु हे सगळं कर्मसिद्ध आहे. हे विरक्ती संयम या योगानं आपल्या इंद्रियांना वश करून इंद्रियांवर नियंत्रण मिळवून त्या ठिकाणी मनुष्याकडे ज्ञान अग्नी प्रज्वलित करणं आणि त्या ज्ञान अग्नीमध्ये सगळं मनाचं मनपण सगळं विरवून जाणं आणि त्या ठिकाणी त्या ज्ञानरूपी अग्नीमधून जे बाहेर येतं ते आत्मसुख असतं, आत्मसंतोष असतो, निष्कर्म कर्म असतं आणि त्यातून मनुष्याला तोच मनुष्यासाठी मोक्ष असतो.
तीच मनुष्यासाठी ईश्वराची प्राप्ती असते, ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्याची ती अवस्था असते आणि त्याचं पालन मनुष्यानं, त्याचं अनुसरण मनुष्यानं केलं पाहिजे असं भगवंत या ठिकाणी सांगत आहे. अर्जुना वेदू जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूल, जया नव्हाळीचे फळ स्वर्गसुख. आणि याचंच फळ स्वर्गसुख आहे. ते द्रव्यादी यागू कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. द्रव्यादी यज्ञ असतील किंवा इतर तपयोग असेल, या सगळ्यांपेक्षा ज्ञानयज्ञ कसा श्रेष्ठ आहे हे भगवंत त्या सूर्याच्या उदाहरणावरून सांगत आहे. सूर्याची जशी तुलना नाही तसा हा ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नष्कर्म बोधाची खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली. आणि हा असा जो ज्ञानयज्ञ जो आहे त्यातून परमात्म सुख प्राप्त होत असतं. आणि त्यांच्या जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, आणि त्यांच्या त्या या यज्ञामधून त्यांच्या बुद्धिरूपाकडे अर्थातच बुद्धीकडे अंजन प्राप्त होत असतं. जे धावतया कर्माची लाणी, ज्यांच्याकडे धावणाऱ्या कर्माचं त्या ठिकाणी विश्रांती मिळत असते, संपूर्ण कर्मांचा त्या ठिकाणी समाप्ती होत असते. निष्कर्म बोधाची खाणी, आणि निष्कर्म भाव त्यांच्याकडे उभा राहत असतो. जे भुकेलिया धनी साधनांची, जे इथं प्रवृत्ती पांगुळ झाली तिथे सगळ्या प्रवृत्तींचा नाश होत असतो. तर्काची दिठी गेली, तर्काची दृष्टी जात असते. जेणे इंद्रिय विसरली विषय संगो, आणि इंद्रियांना विषयाचा संघची आवश्यकता त्या ठिकाणी उरत नाही. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. आणि या ज्ञान मार्गामध्येच मनुष्याचं मनपण जातं, त्याचं शब्द त्या ठिकाणी खुंटतात, कारण त्या ठिकाणी ज्ञाता त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो, ज्ञेय प्राप्त झालेलं असतं. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. आणि अशा ठिकाणी वैराग्याचा पांग फिटलेला असतो, वैराग्याचं सार्थक झालेलं असतं, आणि विवेकाचाही सोसू तुटे, आणि विवेकाच्याही पलीकडचा तो भाग असतो. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. आणि त्या ठिकाणी जे चांगल्यांना भल्याभल्यांनाही जे प्राप्त होत नाही ते सहज त्या ठिकाणी ती वस्तू, ते परमेश्वरी ऐक्यता सहज प्राप्त होत असते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वेस्वेशी. आणि असं दाखवणारा जो संत आहे त्याचं भजन आपण नियमित केलं पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. आणि ज्याच्या ठाई ज्ञानाचा कुरुठा आहे, ज्ञान जिथून प्रकट होतं तेथ सेवा हा दारवंटा, आणि ज्या ठिकाणी सेवाभाव प्रकटतो तो स्वाधीन करी सुभटा. आणि अशा या सद्गुरूंपाशी आपण स्वाधीन झालं पाहिजे. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आणि अशा या सद्गुरूंना आपण तन मन धनापासून त्या ठिकाणी शरण जावं, त्यांच्या चरणाशी लागावं, गर्व सोडून द्यावा, त्यांचं दास्यत्व पत्करावं. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. आणि मग जे आपल्याला अपेक्षित आहे त्या ज्ञानामृतानं, त्या आनंदानं अंतःकरण बोधलं जातं, आणि त्याची गोडी, त्याची तीव्रता ही संकल्पा न ये, कल्पनेच्या ते पलीकडे आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी या ठिकाणी अर्जुनाला या ज्ञानयज्ञाची आपलं आत्मसंयम विरक्तीच्या सहाय्यानं श्री सद्गुरू उपदेशाची कास धरून, श्री सद्गुरू सेवा करून मनुष्याकडे जो ज्ञानयज्ञ प्रदीप्त किंवा प्रज्वलित करण्याचा हा सगळा मंत्र, सगळा भाग भगवंतांनी या ठिकाणी दाखवला. मग हे ज्ञान मनुष्याला श्री सद्गुरू कृपेनं प्राप्त होत असतं. श्री सद्गुरू वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य असतं.
आणि जयाचेनी वाक्य उजीवडे. आणि त्या श्री सद्गुरू वाक्यामुळे जाहले चित्त निधडे, मनुष्याचं चित्त हे निसंशय होत असतं, निश्चिंत होत असतं, निर्धास्त होत असतं. ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. आणि मग त्यावेळेस मनुष्य या सगळ्या संपूर्ण जगतामध्ये त्या ईश्वराचं अस्तित्व बघत असतो. त्याला ह्या ईश्वराचं अस्तित्व सर्व ठायी जाणत असतं. आणि जळीस्थळी काष्टी पाशाने चराचरामध्ये तो भगवंत भरून उरलेला आहे. किंबहुना आपण आणि हे सगळं जग हे सगळं त्या भगवंतामध्येच वसलेलं आहे असं याची प्रचिती त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून त्याला कोणाचीही निंदा करावीशी वाटत नाही, कोणाचाही द्वेष करावासा वाटत नाही. आणि जगामधून त्याला सगळीकडे भगवंत दिसत असल्यामुळे त्याला या जगाबद्दल कोणतीही शंका उरत नाही. हे विश्व अतिशय सुंदर आहे, हे जगत अतिशय त्या ठिकाणी त्याला आनंदमयी वाटायला लागतं. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारो जाईल, जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा. आणि या श्री गुरुकृपेमुळे मोहांधकार नाहीसा होत असतो आणि त्या ठिकाणी ज्ञानप्रकाश अशा मनुष्याकडे त्या ठिकाणी प्रदीप्त होत असतो. जरी कल्मशांचा आगरू, आता एखादा पापी मनुष्य असला, तू भ्रांतीचा सागरू, आणि भ्रांतीचा भ्रम त्याच्याकडे भरपूर असला, व्यामोहाचा डोंगर असला, त्याच्याकडे मोह असला, भय असला, शोक असला, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे. तरी ज्ञानातून हे सगळं नाहीसं होत असतं, समूळ नष्ट होत असतं. हे सगळं पाप मनुष्याकडचं धुतलं जात असतं आणि या सगळ्या गोष्टींची तुच्छता मनुष्याला जाणवून येत असते, कारण तो या सगळ्यांच्या मुळाच्याही पलीकडे गेलेला असतो. हे सगळे सुख, हे सगळं इंद्रिय सुख असू द्या किंवा हे वस्तू सुख, हे पदार्थ सुख जे असतील त्याच्या पलीकडे, जिथून हे सगळे पदार्थ निर्माण झाले त्याच्या पलीकडे तो भेटलेला असतो. आणि त्याच्यामुळे त्याला हा सगळा भाग त्या ठिकाणी फारसा महत्त्वाचा वाटत नाही. म्हणजे आपोआप त्याच्याकडची आसक्ती बाजूला होते, आपोआप तो निभ्रांत होतो आणि आपोआप त्याच्याकडे ते शांती, ते परमसुख, ते ईश्वरी सामर्थ्य नांदायला लागतं. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. आणि मग याच्यातूनच त्याचा भ्रम बाजूला होत असतो. तया कायसे हे मनोबळ, हे बोलताची अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. आणि मग हे मनाकडचा भ्रम, मनाकडची अशांती, मनाकडचं दुःख, मनाकडच्या चिंता, हे सगळ्या बाजूला होणं काही विशेष नाही. म्हणून ते ज्ञान, आधी आत्मज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. ते श्री सद्गुरू कृपेनं, श्री सद्गुरू सान्निध्यातून प्राप्त होत असतं किंवा ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होत असतं किंवा अध्यात्म श्रवणातून ते सगळं प्राप्त होत असतं. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीची वाहटुळी काय अभ्रपुरे. ज्याप्रमाणे हे भुवन त्रिभुवन आहे ते प्रळयाच्या वेळी त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी नष्ट होत असतं. की पवनाचे निकोपे, पाणी याची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे, तृणे कुष्टे काही. पवनाच्या कोपानं त्या प्रळयकाळी एवढा भयंकर वारा असतो की तो वारा त्या नुसत्या साध्या पाण्याला जरी घासला गेला तरी तेथे अग्नी प्रकट होत असतो. आणि या अशा प्रचंड अग्नीपुढे त्या ठिकाणी तृणतुष्ट, तृणे काष्टे काही, त्या ठिकाणी संसार दुःख, संसार भ्रम, संसारातल्या छोट्या मोठ्या तुमच्या आमच्या कल्पना, छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा यांच्या त्या ठिकाणी काहीही अस्तित्व उरत नाही. या सगळ्यांच्या पलीकडे मनुष्य गेलेला असतो. म्हणून असो हे नगडे, जे विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. या ज्ञानापुढे हे सगळं अपवित्र असतं आणि अपवित्र असलेलं हे सगळं या ज्ञानापुढे नष्ट होत असतं. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. चैतन्यासारखंच हे त्या ठिकाणी तेजस्वी आहे. मया महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे,
का गिवसले गिवसे आकाश हे. आणि या महातेजानं अर्थातच त्या सूर्यबिंबानं ज्या पद्धतीनं हे सगळं आकाश व्यापून टाकलेलं असतं त्याच पद्धतीचं हे तेजस्वी हे सगळं ज्ञान असतं. ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी न घडे पंडू कुमारा. आणि पृथ्वी एवढंच ते विशाल आहे. मनोनी बहुती परी पाहता पुडती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. या ज्ञानासारखं ज्ञानच आहे. या ज्ञानाला दुसरी उपमा देता येत नाही. म्हणून मनुष्यानं त्या ठिकाणी अखंड ज्ञानप्राप्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करत राहिलं पाहिजे. श्री सद्गुरू श्रवण करत राहिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे. जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृतासारिखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसीच. अमृताला जशी अमृतासारखीच अमृताचीच उपमा देता येते तशीच या ज्ञानाला फक्त ज्ञानाचीच उपमा देता येते. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे. आता यावर आणखी अधिक बोलणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे. तवसाचची जी हे पार्थू म्हणे जे बोलत आसा परी तेची ज्ञान केवी जाणावे. आता पार्थाने परत विचारलं की हे भगवंत हे ज्ञान जर एवढं श्रेष्ठ असेल तर हे ज्ञान कसं मिळवावं. ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाय तुझ. आणि मग भगवंत त्या अर्जुनाला ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगत आहे. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मानसी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती. असे आता हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं हे भगवंत या ठिकाणी सांगत आहे. बोलले जो आत्मसुखाच्या गोडीनं विटे जो का सकळ विषया सकळ विषयांचा ज्याला वीट येत असतो सकळ विषय त्याला फारसे महत्त्वाचे वाटत नाही किंवा ते भोगण्यासारखे वाटत नाही आणि इंद्रियांना जो महत्त्व देत नाही मनाला जो ऐकत नाही आणि प्रकृतीला त्याच्याकडे फारसं अस्तित्व नाही. आणि अशाच व्यक्तीच्या ठाई ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. आणि त्याच्या ठाई प्रचंड शांती त्या ठिकाणी वास करत असते. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. आणि मग अशांच्याच ठाई ज्ञान हे त्याच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होत असतं त्या ठिकाणी वसत असतं आणि शांतीचा अंकुर त्याच्या ठिकाणी फुटत असतो. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. आणि मग त्याच्यातूनच आणखी आत्मबोध आत्मसंतोष त्या ठिकाणी त्याला आणखी पुन्हा नव्याने प्राप्त होत असतो. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीच देखिजे तेथ अपारा पारुणे निजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विचारू सांगता असे अपारू परी असो आता. आणि मग असा मनुष्य जेथे जाईल तेथे त्याला सुख शांती प्राप्त होत असते. असा हा ज्ञानाचा महिमा अपार आहे. ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले मनो काही वरी मरण सांग. शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीना. अथवा ज्ञान कीर आपुन हे परी ते चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. मग आता ज्या प्राण्याकडे ज्या मनुष्याकडे या ज्ञानाची गोडी नाही किंवा हे आत्मज्ञान हे अध्यात्मज्ञान हे ईश्वरी ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा नाही त्याची अवस्था त्याचं वर्णन श्री ज्ञानदेव या ठिकाणी करत आहे. बोलले वरी मरण सांग. अशा व्यक्तींना मरण आलेलं तरी चांगलं राहील. शून्य जैसे गृह आणि जे अतिशय ओस पडलेलं घर आहे किंवा
का चैतन्यविन देह किंवा चैतन्य आत्मा नसलेला देह जसा असतो तसं ज्ञानहीन मनुष्याची अवस्था असते. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाहीन धरी मानसी, परी तो संशयरूप हुताशी पडिला जाण. आणि मग हे ज्ञान ज्याच्याकडे नसतं, वांचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी. आणि हे ज्ञान ज्याच्याकडे नसतं आणि त्या ज्ञानाची आस्थाही ज्याच्याकडे नसते, तरी तो संशयरूप हुताशी, तो संशयरूपी अग्नीमध्ये पोळला जात असतो. जे अमृतही परी नावडे. आणि मग त्याला भगवत प्राप्तीची काही आशा त्या ठिकाणी उरत नाही, कारण संशय आला म्हणजे भगवंताचं अस्तित्वच त्या ठिकाणी संपूर्णच जातं. ज्या क्षणाला मनुष्याला पूर्ण ज्ञान, आत्मज्ञान, आत्मतोष असतो, आत्मविश्वास असतो, अशाच वेळेस तोच मनुष्य त्या भगवत प्राप्ती करू शकतो. या संसारातली सगळं सुख, सगळं ऐश्वर्य तो भोगू शकतो, पण त्याच्याकडे ज्ञानच नाही म्हणजे संशय आहे. संशय आहे म्हणजे भगवंत त्या ठिकाणी वास करू शकत नाही. जे अमृतही परी नावडे, ऐसी सावियाची अरोचको जै पडे, तै मरण आले असे पुढे जाणो एकी. आणि हे अमृत ज्याला आवडत नाही, हे ज्ञानरूपी अमृतही त्याची गोडी ज्याला हवीशी वाटत नाही, त्याला पुढे मरणच प्राप्त केलेलं बरं असतं, किंवा तो स्वतःचा त्या ठिकाणी घात करून घेत असतो. तैसा विषय सुखे रंजे, तो ज्ञानेसीच माझे, तो संशये अंगीकारिजे येत भ्रांती नाही. तैसा विषय सुखे रंजे. आणि अशा प्रकारे जो विषय सुखामध्ये स्वतःचं रंजन करून घेतो, मनोरंजन करून घेतो, जो ज्ञानेसीच माझे, आणि तो ज्ञान घेण्याला त्या ठिकाणी नको म्हणत असतो, ज्ञान घेण्यासाठी तो त्या ठिकाणी नकार देत असतो, तो संशय अंगीकारिजे. आणि त्याच्याकडे मग सहजपणे त्याच्या येत भ्रांती नाही, त्याच्याकडे संशय, त्याच्याकडे भ्रांती, त्याच्याकडे अज्ञान, त्याच्याकडे सगळं जे जे अवगुणाचं आहे, जे जे त्या ठिकाणी चंचलतेचं आहे, ते सगळं भरत असतं. संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. आणि मग तो त्या ठिकाणी भ्रमातून, अज्ञानातून हे सगळं इह पर त्याचं आपलं सौख्य सगळं गमावत असतो. जया काळ ज्वरू अंगी बाणे. एखाद्याला विषम ज्वर जर झालेला असेल, टायफॉईड जर झालेला असेल, तो शीतोष्णे जैशी नेने, त्याला उष्ण गरमाचं त्या ठिकाणी फारशी अनुभूती होत नाही. अंगी आणि चांदीने सरिसेची मानी. आग आणि चांदणं अर्थातच उष्णता आणि शीतळता याच्यामध्ये त्याला भेद वाटत नाही, अर्थातच चांगलं काय आणि वाईट काय याच्यामध्ये त्याला भेद दिसून येत नाही. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्र दिवसू पाही, जैसा जात्यांधा ठाऊआ नाही, तैसे संशयी असता काही म्हणा नये. जात्यांधा असेल, जन्मता एखादा आंधळा व्यक्ती असेल, तर त्याला रात्र काय आणि दिवस काय सारखंच असतं. तसंच आहे ज्याला ज्ञान नाही, त्याला या जीवनामध्ये त्या ठिकाणी जगून त्याचा जगण्याला काही अर्थ नाही, त्याला जगला काय आणि मेला काय सारखंच असतं. पण ह्या जगण्याचं जर सार्थक करायचं असेल तर ते ईश्वरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आत्मबोध, आत्मसंतोष आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनोनी संशयाहुनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा, आदी हाची एकू जिनावा, जो ज्ञानाची अभावा माझी असे. ज्ञानाच्या अभावामध्ये संशय असतो आणि तो अत्यंत भयंकर असतो, म्हणून तो त्यागला पाहिजे. जय अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुअसमनी वाढे. अज्ञान जास्त झालं, अज्ञान वाढलं की संशय वाढतो. मनोनी सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. आणि मग त्यातून मनुष्याचा त्या चांगल्याच्या प्रती, ईश्वराच्या प्रती असलेला सगळा विश्वास, सगळी श्रद्धा, सगळी भक्ती तो मोडून काढत असतो. हृदयी हाची न समाये. आणि मग नुसत्या हृदयामध्ये तो नसतो, तर तो बुद्धीलाही गिळून टाकतो. बुद्धी ते गिवसूनी ठाये, ते तर संशयात्मक होये लोकत्रय. आणि मग तिन्ही लोकामध्ये तो संशयात्मक भूमिकेनं वावरत असतो, अज्ञानातून वावरत
असतो. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगावे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. आणि मग ज्याला ऐसा जरी थोरावे, थोरपणा प्राप्त करायचा असेल, थोर भूमिका जर उभी करायची असेल, तर हे ज्ञान खडग हातामध्ये असल्याशिवाय तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिटे मानसीचा. मनाकडे असलेला हा संशय, मनाकडे असलेली ही देहबुद्धी, अज्ञान, हे सगळं त्या ज्ञान खडगाशिवाय नाहीसं होत नाही. या कारणे पार्था उठी वेगी वैरता, नाशो करुणी हृदयस्था संशयासी. या कारणे हे पार्था, या हृदयात असलेल्या या संशयाला तू नष्ट कर. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया, तवया पूर्वा परबोलाचा. मग हे श्रीकृष्णाने कथन केल्यानंतर विचारूनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न हन अवसरीचा करिता होईल. आणि पुन्हा त्या ठिकाणी पंडुकुमार त्या ठिकाणी त्या भगवंतांना प्रश्न करील. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणेल पुढा. आणि मग त्यातून सगळा प्रचंड भाव, प्रचंड रस आणि प्रचंड भक्ती उदयाला येईल. जयाची या बरवेपणी, की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. आणि मग त्यातून या सगळे रस त्याच्यामध्ये लोप पावतील आणि तो शांतूची अभिनवेल. आणि फक्त परमशांतीचा रस, शांतीरस त्याच्या हृदयामध्ये नांदायला लागेल. ते परिसया मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल, अर्थभरित. आणि ह्या मराठी बोलातून, ह्या मराठी ज्ञानातून, ह्या गीतेच्या मराठी अनुवादातून हा शांतीरस आता या श्रोत्यांकडे या पुढील अध्यायामधून त्यांच्या हृदयामध्ये प्रकट होईल. जैसे बिंब तरी भचके वडे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोडे. सूर्यबिंब थोडंसं असतं, दिसायला जरी लहान दिसत असलं तरी त्याच्यातूनच सगळं त्रैलोक्य प्रकाशमान होत असतं. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, ना तरी कामी तयाची इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे एखाद्या कामी व्यक्तीच्या कामना पूर्ण करत असतं, तसं श्रोत्यांनी या भगवद्गीतेकडे, या ज्ञानेश्वरीकडे अवधान दिलं तर निश्चितपणे त्यांच्या सगळ्या मनाच्या सगळ्या कामना त्या ठिकाणी पुरवल्या जाणार आहे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे विनंती माझी. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखादी स्त्री असते, ती प्रचंड सुंदर असते आणि तेवढंच तिच्याकडे गुण असतात, तेवढीच ती कुलवंत असते. अर्थातच तिचा आचार शालीन असतो आणि ती पतिव्रता असते. आणि तसंच या श्री ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. जे साहित्य आणि शांती, तिथे ते साहित्याचाही त्या ठिकाणी तो सर्वश्रेष्ठ नमुना आहे. त्यासोबतच मनाला शांती देणारं ते एक अद्भुत काव्य आहे. आधीची साखर आवडे, साखर प्रत्येकाला आवडते आणि त्याची जरी ओखदी जोडे, आणि त्याची जर औषध केलं तरी सेवावी कान कोडे नाव नवा. आणि त्या साखरच्या रूपानंच जर औषध दिलं तर ते प्रत्येकाला हवंसं वाटतं. सहजे मलया निलू मंदू सुगंधू, एखाद्या पर्वतावरून सुगंध वारा वाहत असेल, तया अमृताचा होय स्वादू. आणि त्याला जर अमृताचा स्वाद लाभला आणि तेथेची जोडे नादू, तरी दैवगत्या. आणि मग तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. आणि तेथेच जर राहायला मिळालं किंवा तेथेच जर वास करायला मिळालं तर त्या ठिकाणी निश्चितपणे कोणालाही आनंदच होतो. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिवे ते नाचवी, तेवीची क्याना करवी म्हणवी बापू माझा. आणि मग त्याच्या त्या वाऱ्याच्या स्पर्शानं आणि त्या जिवेच्या त्याच्या त्या गोडव्यानं त्या ठिकाणी सगळे अंतःकरण मनुष्याचं निवत असतं. तसं हे भगवद रूपी, भगवद वचनरूपी हा वायू ज्याच्या कर्णामध्ये श्रवणाच्या माध्यमातून गेला त्याचं अंतःकरण निवत असतं.
तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. आणि या ज्ञानामृतामधून त्या ठिकाणी मनुष्याचं संसार दुःख मुळवणे, मुळापासून दूर होत असतं. जरी मंत्रेची वैरी मरे, आणि नुसत्या मंत्रामधून एखादा वैरी त्याचा नाश होत असेल तरी वायाची का बांधावी कटारे, तर त्याला हातीशस्त्र घेण्याची जशी गरजच नसते. रोग जाये दूध साखरे, तरी निंब का प्यावा. आणि जर गोड दूध साखरेमधूनच जर आजार बरा होत असेल तर कडुनिंबाचं औषध घेण्याची काही गरज नसते. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. तसं इंद्रियांना जास्त दुःख न देता, फारसं यत्न न करता, फारसं कर्मकांड न करता, नुसत्या श्रवणामधून श्री भगवंत तुम्हा मला या ज्ञानेश्वरीच्या या गीतेच्या माध्यमातून मोक्ष काढून देत आहे. मनोनी आथिलिया आरानुका, गीतार्थू हानिका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी 4था अध्याय समाप्त झालेला आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी करणार आहोत. इति श्री ज्ञानदेव वीरचिताया भावार्थ दीपिकाया चतुर्थोध्याय. श्री ज्ञानेश्वराय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः.